नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नऊवारी पातळावर लहान मुलींना घालायसाठी बेल्ट, कमरेचा बेल्ट. तर इथे मी ही वेल्वेटची पट्टी घेतलेली आहे. ही आहे 15, लांबीला 15 इंच आणि रुंदीला आहे 2.25 इंच. तर अशा प्रकारे याला मधून फोल्ड करायची आणि 1 इंच वरतून 1 इंच मार्किंग करून अशी तिरकस याला कट करून टाकायची अशा पद्धतीने. आणि याच पद्धतीने सेम दुसरी बाजूसुद्धा कट करून घ्यायची. इथे मी हा वेल्वेटचा कापड घेतला आहे. याऐवजी तुम्ही कोणताही जर सिल्कचा वगैरे कापड घेतला तरी चालेल, वेल्वेटचा नसल्यास. आता हे दोघंही बाजू आपण अशा पद्धतीने कट करून घेतल्या. यासाठी लागणारं हे अस्तर घेतलं आहे आणि अस्तरवर कापडाची सरळ बाजू ठेवायची आणि उलट बाजू वर ठेवायची. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. आणि याच्यासाठी लागणारी ही नाडी आहे. ही नाडी आता मी इथे 10.5 इंचाची कट केली. जर मोठं माप असेल तर तुम्ही जास्तसुद्धा कट करू शकता. ही मी अगदी लहान मुलीच्या बेल्टसाठी करणार आहे. 3 ते 4 वर्षाच्या मुलीसाठी हा बेल्ट मी इथे तयार करते आहे. आता हा इतका गॅप सोडून द्यायचा पलटवण्यासाठी आणि 1/2 इंचावरती आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि इथे कॉर्नरवरती जो मेन कॉर्नर आहे इथे आपल्याला ही नाडी अशी मध्यभागी लावून मग शिलाई टाकायची आहे अशा पद्धतीने. आणि पूर्ण बेल्टवर 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन हा बेल्ट शिवून घ्यायचा. दोघंही बाजूच्या कॉर्नरवरती आपल्याला आपण 2 नाड्या कट केलेल्या होत्या त्या दोघंही बाजूच्या कॉर्नरला लावून घ्यायच्या. अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित इथे शिलाई टाकून घ्यायची. हा जो आपण गॅप ठेवला होता तिथपर्यंत शिलाई टाकून बाहेर काढून घ्यायचं. आणि हे जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे हे कट करून टाकायचं. आपण जे एक्स्ट्राचं अस्तर थोडं मोठं घेतलं होतं तर ते इथे मापाप्रमाणे कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे अस्तर आपण इथे कट करून घेतलं. त्यानंतर हे जे कॉर्नर होते तिथलं जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण ही पट्टी पलटवू तेव्हा तिथली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. आणि मग जे अंतर आपण सोडलं होतं तिथून हा बेल्ट आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. जो गॅप सोडला होता तिथून हे आपण बाहेर काढून घ्यायचं आणि सरळ करून घ्यायचं. आणि पेन्सिलच्या मदतीने पेन्सिल तुमच्याकडे जे असेल त्याच्या मदतीने हे कॉर्नर असे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. बाहेर काढून घेतल्याच्यानंतर तिथे हाताने व्यवस्थित असं करून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून अस्तर बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला नंतर याच्यावरती शिलाई टाकायची आहे. हे बघा, आता ही झाली आपली इथे पट्टी तयार. आता याच्यावरती आपल्याला किनारीने टीप टाकून घ्यायची आहे. हे अस्तर बाहेर दिसायला नको. अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंगने याच्यावरती टीप टाकून घ्यायची. किनारीला टीप टाकून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने पुऱ्या बेल्टवरती शिलाई टाकायची आणि जो गॅप आपण ठेवला होता तिथली बाजू मध्ये फोल्ड करून मग त्याच्यावरती टीप टाकायची. आता बघा, इथे आपला हा गॅप सोडलेला होता तर इथे ही बाजू अशी मध्ये करायची आणि मग त्याच्यावरती टीप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित मध्ये करायचं ते म्हणजे मार्जिन आहे ते आणि त्याच्यावर शिलाई टाकून घ्यायची. आता इथे बघा, हा आपला बेल्ट इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता याच्या ज्या ह्या नाडी आहेत त्याला आपण खाली लटकन तयार करून घेऊ. तर कपड्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण ब्लाऊजचे लटकन लावतो त्याचप्रमाणे इथे हे लटकन लावून घ्यायचे आहे. जर तुम्ही मोठ्या मुलीच्या मापासाठी बेल्ट बनवणार असले तर तुम्ही बेल्टची जी लांबी आहे ती आणि रुंदी दोघंही जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. पण हा बेल्ट मी इथे लहान मुलीच्या मापासाठी बनवत आहे म्हणून मी याची लांबी 15 इंच घेतली आहे आणि रुंदी 2.25 इंच घेतली आहे. जर तुम्हाला रुंदीमध्ये कमी जास्त करायचं असलं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्याला या बेल्टवरती इथे नाव लिहायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपले हे जे लटकन होते ते लावूनसुद्धा इथे तयार झाले आहे. आता मी ही लेस घेतलेली आहे. ती लेस आपल्याला बेल्टच्या किनारीला लावून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही लेस ठेवून घ्यायची आणि याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची. पूर्ण आपल्या बेल्टवरती ही लेस आपल्याला किनारीच्या बाजूने लावून घ्यायची आहे आणि जिथे कॉर्नर आहे तिथे अगदी व्यवस्थित फिनिशिंगने लावून घ्यायची. आता मी ही जी लेस घेतलेली आहे ही लेस थोडी कडक आहे. जर यापेक्षा तुम्हाला व्यवस्थित अशी नरम म्हणजे पटकन वळणारी जर लेस भेटली तर त्याच्याने अजून जास्त चांगला लुक येईल.
तर बघा अशा पद्धतीने आपण ही लेस पूर्ण बेल्टला लावून घेतली आणि जी एक्स्ट्रा आहे ती कट करून टाकायची आणि ती मध्ये फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई टाकून ती बाजू व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची. हे आता आपण इथे फोल्ड केलं आणि व्यवस्थित अशी ही पॅक करून त्याच्यावरती शिलाई टाकून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता आता हा आपला बेल्ट तयार झालेला आहे लेस वगैरे लावून. लेस आपली लागलेली आहे, खालच्या बाजूने आपण अस्तर लावलेला आहे. आता याच्यावरती आपण नाव टाकून घेऊ. इथे मी खडूने टाकून घेते हे नाव. बघा तुम्ही, मी इथे लिहून घेतलं पापा की परी. जे तुम्हाला लिहायचं असलं किंवा घरची लक्ष्मी वगैरे किंवा ज्या मुलीसाठी बनवत आहे तिचं नाव जे काही लिहायचं असलं ते अशा प्रकारे मी चॉकने लिहून घेतलं. आणि त्यासाठी इथे हा ग्लू घेतलेला आहे B7000 आणि ही डायमंडची लेस घेतलेली आहे. तर जे नाव आपल्याला लिहायचं आहे त्या मापाने आपल्याला ही डायमंडची लेस कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता मी पीसाठी त्याची एक लाईन कट केली आणि त्याच्यानंतर हा एक सर्कल जो पीचा आहे तो सर्कल त्या मापाने ती लेस कट करून घेतली. त्यानंतर याच्यावरती हा ग्लू लावून घ्यायचा आणि ती लेस त्यावरती चिपकवून घ्यायची अशा पद्धतीने. हे बघा, याच पद्धतीने आता हे हाफ सर्कलसुद्धा आपण असं चिटकवून घेऊ. अशा पद्धतीने हे बघा, आता हे आपलं पी नावाचं लेटर इथे पूर्ण रेडी झालेलं आहे. त्याला थोडंसं बोटाने प्रेस करून घ्यायचं आणि सुईने वगैरे असं त्याचा शेप व्यवस्थित अशा प्रकारे देऊन घ्यायचा. आता इथे सर्वच लेटर आपल्याला अशाच पद्धतीने चिपकवून घ्यायचे आहे. आता इथे मी डायरेक्ट लेस न कट करता आधी ग्लू लावून मग ती लेस चिपकवली आणि मग ती कट केली. तर असं हे दोघंही प्रकार मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. पण आधी मापाची लेस कट करून घ्यायची आणि मगच ती चिपकवायची. ते जास्त सोपं पडतं आणि अक्षरही खराब होत नाहीत, फिनिशिंग व्यवस्थित येते. तर अशा प्रकारे बघा आपल्याला हे पूर्ण जे अक्षर आहेत ते अशाच प्रकारे इथे चिपकवून घ्यायचे आहेत. आणि हा बेल्ट तयार झाल्याच्या नंतर खूपच सुंदर दिसतो. याच प्रकारे तुम्ही इथे ज्या मुलीसाठी बनवताय तिचं नाव वगैरे किंवा आता करवली वगैरे असे जे बेल्ट असतात अशाच प्रकारे तुम्ही बनवू शकतात. आता तुम्ही बघा, हे आपलं नाव तयार होऊन किती सुंदर दिसणार आहे. हे बघा, अशाच पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण लेटर इथे बनवून घ्यायचे आहेत. इथे आता बघा आपलं हे एक स्पेलिंग इथे बनून तयार झालेलं आहे. आणि आता आपण हा पूर्ण बेल्ट इथे तयार केलेला आहे. तर बघा किती सुंदर दिसतो आहे आपला बेल्ट. अशा पद्धतीने तुम्ही अजून वेगवेगळ्या नावाने सुद्धा बनवू शकता. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.